सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, मी दादाभाऊ रामभाऊ जगदाळे, विषय साधन व्यक्ती, गट साधन केंद्र घनसावंगी, अंतर्गत डाएट जालना. आज आपण सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दिवस 10वा आजच्या दिवसाच्या वर्ग 2 ते 5वीच्या मराठी विषयाच्या कृती बघणार आहोत. चला तर मित्रांनो, प्रत्यक्षात आपण कृतीला सुरुवात करूया. मित्रांनो, आज वर्ग 2 मध्ये क्षेत्र आहे भाषा अभ्यास, कौशल्य आहे ध्वनीची जाण, संकल्पना शब्द जोडणे, अध्ययन निष्पत्ती आहे भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात. जाणून घेऊया मध्ये नाव शब्द जोडून हा खेळ घेताना प्रथम वर्गातील 2 अक्षरी नाव असलेल्या मुलाला पुढे बोलवा. प्रथम त्या मुलांचे नाव न सांगता नाव तोडून म्हणा. उदाहरणार्थ रा वी असं नाव तोडून म्हणा व प्रत्येक अक्षरासाठी प्रत्येक अक्षर म्हणत असताना टाळी वाजवा. नंतर नाव पूर्ण जोडून म्हणून एकच टाळी वाजवा. आपण मूलभूत वाचन प्रशिक्षणामध्ये या कृती घेतलेल्या आहे. याच कृती आपल्याला प्रत्यक्षात लेकरांचा सराव घ्यायसाठी या दुसरीच्या लेकरांसाठी घ्यायच्या, कारण गेल्या वर्षी ते आपल्याकडे शाळेत आले नाही. शिक्षक आता एकेका मुलाला पुढे बोलवतील व त्याच्या नावाचा वरीलप्रमाणे शब्द जोडणे हा खेळ घेतील. खेळ घेत असताना प्रत्येक मूल अक्षर म्हणत असताना टाळी वाजवत आहे ना ही काळजी मात्र घेतली गेली पाहिजे, कारण प्रत्येक अक्षर वाजवताना बोलताना टाळी वाजवायची. 2 अक्षरी नाव असन, रा म्हटलं की टाळी, वी म्हटलं की टाळी, आणि प्रत्यक्षामध्ये लेकरांना मग यातून आपल्याला ते दोन्ही एकत्र जोडून मग रावी असा शब्द होतो हे त्याला आपल्याला तिथं निदर्शनास आणून द्यायचं. मित्रांनो, नंतर 3, 4 व 5 अक्षरी अशा संख्या वाढवत न्यावे व शब्द जोडणे खेळाचा सराव घ्यावा. आता सराव करताना विविध वस्तूसाठी देखील आपल्याला घेता येईल. प्रथम वस्तूच्या नावांची यादी फळ्यावर 4-6 ची यादी लिहून नंतर आपण पाटी, पुस्तक, दरवाजा, खोडरबर असे उदाहरण म्हणून घेऊन त्याला देखील असंच तोडायचं. पाटी असं तोडून प्रत्येक अक्षर म्हणत असताना टाळी वाजवायची आणि 2 अक्षरांसाठी 2 टाळ्या वाजवल्या की लगेच पाटी जोडून एकच टाळी घ्यायची. नंतर अक्षर जोडलं की म्हणजे त्याच्या लक्षात येईल की 2 अक्षर मिळून पाटी हा शब्द होतो. त्यानंतर मित्रांनो, कल्पक बनूयामध्ये मुलांच्या मदतीने घरातील वस्तूंच्या नावांची यादी फळ्यावर आपण घेऊया आणि शब्द लिहून झाल्यावर एक एक करून शब्द जोडणे तोडणे खेळ घ्या. प्रत्येक शब्द म्हटल्यानंतर किती टाळ्या वाजल्या व किती त्या शब्दामध्ये अक्षर आहेत हे आपण लेकरांना विचारू शकतो. म्हणजे यामधून लेकरांना आपल्याला तो शब्द किती अक्षरी आहे हा देखील सराव आपल्याला लेकरांना यामधून देता येतो. मित्रांनो, ही कृती घेऊन आपण प्रत्यक्षामध्ये लेकरांमध्ये ही पहिलीची जी अध्ययन निष्पत्ती आहे ही अध्ययन निष्पत्ती लेकरांमध्ये रुजवू शकतो. त्यानंतर मित्रांनो, आज वर्ग 3 मध्ये क्षेत्र आहे लिपीचा परिचय, कौशल्य क्षमता आहे श्रवण भाषण वाचन, संबोध संकल्पना आहे स्वरचिन्हांचा परिचय अ. अध्ययन निष्पत्ती आहे मित्रांनो, वर्णमाळेतील ध्वनी व अक्षरे ओळखतात येतात दुसरीची अध्ययन निष्पत्ती आहे ही. यामध्ये आपण मुलांना वर लागलेले शब्द सांगण्यास सांगावेत. सूचक प्रश्न विचारून देखील आपण त्यांच्याकडून ते काढून घेऊ शकतो. उदाहरणार्थ इथं त्यांनी म्हटलंय की आपण क्रिकेट खेळण्यासाठी जी लाकडी फळी वापरतो त्याला काय म्हणतात, असा सूचक प्रश्न आपण लेकरांना विचारू शकतो आणि मुलांनी सांगितलेल्या शब्दांची यादी आपण करायची, फळ्यावरती यादी करून घ्यायची. सक्षम बनू यामध्ये फळ्यावर क म ब र ही अक्षरे लिहावेत. त्यातील ब हे अक्षर घेऊन त्याला हा स्वर लावल्यावर त्याचा ब्या होतो हे प्रत्यक्षात मुलांच्या लक्षात आणून द्यायचं आहे आपल्याला, आणि उरलेल्या अक्षरांना लावून त्याचे मुलांकडून वाचन करून घ्यायचे. मग ते वाचताना लेकरं वाचतील की बॅट हा शब्द फळ्यावर लिहितील. हा शब्द फळ्यावर लिहावे व मुलांना वाचायला सांगावे. बरोबर वाचला की असे काही शब्द प्रत्यक्षात त्याचे देऊन त्याचं आपण वाचन लेकरांकडून घेऊ शकतो. या पद्धतीनं प्रत्यक्षात आपल्याला इथं सराव मित्रांनो घेता येईल. त्यानंतर या स्वराचा परिचय वरील पद्धतीनेच आपण करून घेऊ शकतो की ब ला लावलं की बा,
आणि नंतर बॉल हा शब्द आपण असा परिचय घेऊ शकतो. इथं परिशिष्टामध्ये काही शब्द दिलेले आहे, या शब्दांचं वाचन आणि इथं त्या चिन्हांचा परिचय आपण लेकरांना या माध्यमातून मित्रांनो देऊ शकतो. मुलांना ॲ स्वर चिन्हयुक्त शब्द कार्ड गटात वाचायला द्यावी व ते लिहायला सांगावेत. मुलांना पाठ्यपुस्तक, वर्तमानपत्र, इतर पुस्तकामधून असे शब्द शोधायला सांगावे व त्याची एकत्रित यादी तयार करावी. कल्पक होऊयामध्ये शब्दातील ॲ स्वरचिन्ह पुसतील व मुलांना योग्य ठिकाणी ते स्वरचिन्ह देऊन पुन्हा लिहायला सांगावेत. उदाहरणार्थ, योग्य ठिकाणी ॲ स्वरचिन्ह लाव व अर्थपूर्ण शब्द तयार कर. मग इथं ते चिन्ह काढून टाकलेले पहा आणि ते चिन्ह काढून टाकून प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्याचं वाचन, त्याला ते लावायचे ते चिन्ह आणि त्याचं वाचन आपल्याला घ्यायचंय. मग त्याच्यामध्ये गॅस, रॅट, बॅग, फॅन, बॅटरी, सॅक यासारखे काही शब्द दिलेले आहे. त्याचं मात्र स्वर चिन्ह पुसून टाकलेलं आहे, ते लेकरांना लावायचंय. आणि या माध्यमातून आपण लेकरांना इथं कल्पक होऊयामध्ये सराव घेऊन प्रत्यक्षामध्ये आपण लेकरांना ही अध्ययन क्षमता त्या लेकरांमध्ये रुजवण्यासाठी आपण मित्रांनो प्रयत्न करूया. यातून अध्ययन निष्पत्ती लेकरांमध्ये नक्कीच रुजवली जाईल. त्यानंतर मित्रांनो, आज वर्ग 4 मध्ये आपण क्षेत्र बघणार आहोत. भाषा अभ्यास, संकल्पना, संबोध आहे, नाम व सर्वनाम आणि क्षमता आहे संभाषण, वाचन, लेखन. अध्ययन निष्पत्ती आहे मित्रांनो आजची 319 वर्ग 3ची मराठी विषयातली 9वी अध्ययन निष्पत्ती. विविध प्रकारच्या कथा, कविता, इतर साहित्य यातील भाषेचे बारकावे ओळखून त्याचा योग्य वापर करतात. उदाहरणार्थ, शब्दांची पुनरावृत्ती, नाम, सर्वनाम, विरामचिन्हे. आणि 4-1-12 वर्ग 4ची मराठी विषयातली 12वी अध्ययन निष्पत्ती आहे. भाषेतील विविध बारकावे, उदाहरणार्थ शब्दांची पुनरावृत्ती, सर्वनाम, विशेषण, लिंग, वचन इत्यादी विषयी सजग राहून लेखन करतात. मित्रांनो, यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे नामाचे जे प्रकार असणारे शब्द सांगून नामाचे प्रकार ओळखण्यास प्रेरित करणार आहोत. जसे पुस्तक, सामान्य नाम, अमोल, विशेष नाम, सौंदर्य, भाववाचक नाम. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नाम व सर्वनाम यांचा समावेश असणारे वाक्य देऊन त्यातील नाम व सर्वनाम ओळखण्यास प्रवृत्त करावे. जसे, अमोल नियमित अभ्यास करतो म्हणून त्याचे कौतुक केले जाते. अमोल नाम आणि त्याचे सर्वनाम. मित्रांनो, आपण इथं सुरुवातीला काय करूया की लेकरांना एक अगोदरच आपण नामाचे त्यांना परिचय दिलेला आहे व्याख्यांचा, परंतु एक त्यांना धावत्या स्वरूपामध्ये आपल्याला इथं परिचय देणं गरजेचं वाटतं. लेकरांना नामाचं प्रकार सांगताना प्रत्यक्षामध्ये त्याचे आपल्याला परिचय देणं गरजेचं आहे की सामान्य नाम म्हणजे काय, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात. उदाहरणार्थ, झाड, डोंगर, पक्षी या पद्धतीनं. आणि विशेष नाममध्ये ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वा प्राण्यांचा बोध होतो किंवा वस्तूचा बोध होतो त्याला आपण विशेष नाम म्हणतो. उदाहरणार्थ, मग विशेष नामामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल की गोपाळ, अविनाश, राधा, मंगेश, गंगा, गोविंदा या पद्धतीनं आपण तिथं प्रत्यक्षात त्या लेकरांना इथं परिचय देऊ शकतो. भाववाचक नामामध्ये ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, मग इथं बालपण, सौंदर्य, पाटीलकी, हुशार, गुलामगिरी या पद्धतीने आपल्याला इथं मित्रांनो लेकरांना इथं आपल्याला ओळख देता येईल. आता प्रत्यक्षामध्ये हे देत असताना आपण लेकरांना अजून इथं स्पष्टता आणण्यासाठी काही लेकरांना हे करू शकतो, स्पष्टता देऊ शकतो की उदाहरणार्थ, सामान्य नाम व विशेष नाम यांची प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. सामान्य नाम व विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. इथं दिलेलं आहे. इथं आपल्याला ह्या उदाहरणातून लेकरांना स्पष्ट करता येईल. आणि पुढं त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्यातील गुणांचा किंवा धर्मांचा बोध होतो भाववाचक नामामधून. इथं प्राणी किंवा वस्तूचा बोध होत नाही. उदाहरणार्थ पहा, इथं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम यांची एकत्रित यादी फळ्यावर लिहून त्याचे वर्गीकरण विविध प्रकारच्या नामात करायला लावायचे लेकरायला. मग इथं काही त्यांनी उदाहरणं दिलेत. मंगेश, नदी, तो, पुणे, सुंदर, वही, हुशार,
त्याला. आता इथं सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, सर्वनाम याची विभागणी याच्यात आपल्याला त्यांनी करून दिलेली आहे. परंतु हे करून देत असताना लेकरांनी आपल्याला स्पष्टता देता येईल की प्रत्यक्षामध्ये की सामान्य नाम व विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होतो. सामान्य नाम आणि विशेष नाम, प्राणी, वस्तू, म्हणजे इथं कशाचा तरी बोध होतोय आपल्याला, वस्तूचा, शहराचा बोध होतोय पुणे, इथं मंगेश प्राण्यांचा बोध होतो, वही, नदी असा इथं बोध होतो. आणि पुढे असं सांगता येईल आपल्याला यामध्ये लेकरांना की याच्यामध्ये भाववाचक नामामध्ये मात्र वस्तू किंवा प्राण्याचा बोध होत नाही. इथं सुंदर आणि हुशार तर त्याच्यातल्या गुणधर्माचा बोध होतो. आणि पुढे मित्रांनो की सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते, सामान्य नामाचे, मात्र विशेष नामाने भाववाचक नामाचे होत नाही. सामान्य नामाचे विशेष अनेक प्रकार होतात. म्हणजे उदाहरणार्थ अनेक वचन होते, नदीचं नद्या, वहीचं वह्या, अनेक वचन. मात्र विशेष नाम आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. पुणेचं अनेक वचन होत नाही, मंगेशचं अनेक वचन होत नाही, सुंदरचं होत नाही, ना हुशारचं अनेक वचन होत नाही. या माध्यमातून आपल्याला लेकरांना हे व्याकरणाचा घटक त्यांच्या डोक्यामध्ये पक्का मित्रांनो बसवता येईल. आणि मग खाली त्यांनी काही इथं उदाहरण तक्ता दिलाय आपल्याला. खालील व्यक्तीशी बोलताना कोणते सर्वनाम वापरावे याविषयी खालीलप्रमाणे कृती घ्यावी. व्यक्तीशी बोलताना आणि त्या व्यक्तीविषयी बोलताना आई, तू, तुला, तुम्ही, तिला, तिने या पद्धतीने आपल्याला खालील लेकरांशी यामध्ये सराव आपल्याला घेता येईल. नंतर सराव करू यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही वाक्य देऊन त्यातील नाम, सर्वनाम ओळखण्याचा सराव करून द्यावा. उदाहरणार्थ शीतल हुशार मुलगी आहे, तिला मराठी विषय खूप आवडतो. इथं शीतल विशेष नाम, हुशार भाववाचक नाम, मुलगी सामान्य नाम, मराठी विशेष नाम, विषय सामान्य नाम. आणि विद्यार्थ्याला काही वाक्य नामांचा वापर करून द्यावीत व ती सर्वनामे वापरून पुन्हा वैधल्या सांगावी. उदाहरणार्थ सागर शाळेत जातो, सागरला मराठी विषय आवडतो, सागरचे हस्ताक्षर वळणदार आहे. मग इथं पुन्हा तेच नाम वापरण्याऐवजी इथं सागर शाळेत जातो, त्याला मराठी विषय आवडतो, त्याचे हस्ताक्षर वळणदार आहे. म्हणजे या पद्धतीने इथं सर्वनामांचा वापर करता येतो, हे आपल्या लेकराला दाखवता येईल. कल्पक होयामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना विविध विषय देऊन किमान 10 ओळी लिहिण्यास प्रवृत्त करावे. यामध्ये नाम व सर्वनाम यांचा वापर करण्यास प्रेरित करावे. आणि नाम आणि नामांचे प्रकार, सर्वनाम व सर्वनामांचे प्रकार याचे इतर प्रकार शोधून त्याची यादी बनवण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. आता आपण वर इतका सराव घेतल्यानंतर खाली लेकर प्रत्यक्षामध्ये इथं या पद्धतीने लिहू शकतील. आणि या पद्धतीने मित्रांनो ही कृती आपण घेऊन लेकरांमध्ये ही क्षमता रुजू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपण वर्ग 5वीकडे जाऊया. वर्ग 5वीमध्ये आज क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास, कौशल्य क्षमता आहे भाषण संभाषण, संकल्पना आहे अनुभव कथन, अध्ययन निष्पत्ती आहे 4-1-4. वर्ग 4ची मराठी विषयातली 4थी अध्ययन निष्पत्ती. स्वतःचे म्हणणे मांडताना भाषेच्या विविध वैशिष्ट्यांचा बारकाईने वापर करतात. आणि 5-1-2 मध्ये वर्ग 5वीची मराठी विषयातली 2री अध्ययन निष्पत्ती. आपल्या परिसरात घडणारे प्रसंग, घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात व त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. इथं मित्रांनो आपण लेकरांना एखादा घटना, प्रसंग यावर आधारित निरनिराळे प्रश्न विचारावे. विचारलेल्या प्रश्नांशी संबंधित विद्यार्थ्याला त्याचे अनुभव कथन करण्यास सांगावे. आणि आपण फक्त तिथं मार्गदर्शकाची जिथं त्यांना गरज पडेल तिथं भूमिका बजावायची. आपल्याला उदाहरण म्हणून देता येईल, आपल्या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्य दिन आणि अचानक आलेला पाऊस यावर आधारित लेकरांना विविध प्रश्न विचारावे आणि त्यावर आधारित त्याला अनुभव कथन करण्यास आपण सांगावे. ही कृती आपल्याला इथे घेता येईल. सक्षम बनू यामध्ये आपण विद्यार्थ्यांना अनुभव कथन करताना कोणत्या गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे ते स्पष्ट करावे. शिक्षकांनी स्वतः एक अनुभव कथन करून दाखवावा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खेळ, सण, दैनंदिन जीवनातील प्रसंग, शालेय उपक्रम यासारखे विषय देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या शब्दात 5-6 वाक्यात आपले अनुभव कथन करण्याची संधी द्यावी. आणि विद्यार्थ्यांना गरज पडेल तिथे आपण मार्गदर्शन करावं. इथं मार्गदर्शकाच्या भूमिकेत आपण राहायचंय. आणि या पद्धतीनं आपण लेकरांना इथं बोलतं करू शकतो. मित्रांनो सराव करू यामध्ये शिक्षकांनी निरनिराळे विषय असणाऱ्या चिठ्ठ्या तयार कराव्यात. प्रत्येक विद्यार्थ्यास एक चिठ्ठी उचलून त्यावर 5-6 वाक्य बोलण्यास सांगावे. आणि प्रत्यक्षामध्ये लेकरांचे गट करावे आणि एका गटाला अनुभव गटात सांगण्यास प्रवृत्त करावे.
या पद्धतीनं प्रत्यक्षात आपण लेकरांना अभिव्यक्त करण्याची संधी देऊ शकतो आणि लेकरांमध्ये अधिक सक्षमता यामधून आणू शकतो. कल्पक होऊयामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही कृती करायला सांगायच्यात. तुम्ही एकट्याने केलेला प्रवास याविषयी तुमचे अनुभव सांगा आणि तुमची आतापर्यंत कधी फजिती झाली आहे का त्या प्रसंगाचा अनुभव सांगा. या पद्धतीनं हे अनुभव लेकरांकडून आपल्याला इथं ओढून घेता येईल आणि या माध्यमातून आपल्याला आलेले अनुभव लेकरू कोणत्या पद्धतीनं आणि कोणत्या शब्दात मांडतो आणि त्या अनुभव सुखद अनुभव दुःखद अनुभव ते अनुभव सांगत असताना त्याचे असलेले हावभाव तो अनुभव आणि त्याच्या चेहऱ्यावरले हावभाव ते प्रत्यक्षात जुळतात का हे देखील शिक्षक इथं निरीक्षण करू शकेल आणि या माध्यमातून आपल्याला लेकरांना तिथं काही जिथं कुठं चूक जाणवते तिथं आपण लेकरांना मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये मार्गदर्शन करून प्रत्यक्षात लेकरांची चूक इथं दुरुस्त करून घेऊ शकतो. या पद्धतीने मित्रांनो प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला ही अध्ययन निष्पत्ती या कृतीच्या माध्यमातून रुजवता येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. नंतर नवीन विषय घेऊन पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद मित्रांनो.